डॉक्टर तारा भवाळकर, मराठी साहित्यातील एक नामवंत नाव, ज्येष्ठ साहित्यिक. भाषा तोडणारी नाही जोडणारी असती असे सांगणाऱ्या, लोकसाहित्य, लोककला, लोकसंस्कृती की ज्याला त्या मातृसंस्कृती असं म्हणतात, याच्या अभ्यासक, स्त्रीवादी साहित्याच्या पुरस्कर्त्या, स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर, स्त्रीमुक्तीच्या मार्गावरील प्रवासिनी, सीतायन अशा अनेक पुस्तकाद्वारे स्त्रीमुक्तीच्या चळवळीला पाठिंबा देणाऱ्या, स्त्रियांच्या वेदना आणि विद्रोह टिपणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक तारा भवाळकर. दिल्ली येथे झालेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकरांनी स्त्रीमुक्ती परिषदेला मुंबई येथे हजर राहावं असं आपली सर्वांचीच इच्छा होती. त्या प्रकृती अस्वास्थ्यामुळं येऊ शकत नाही आहेत. नाशिक येथे त्यांच्या भावाकडे त्या सध्या आहेत. तेव्हा नाशिकमधील त्यांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन केलेला हा संवाद. ताई, स्त्रीमुक्ती चळवळीला आता 50 वर्ष झाली आहेत. या 50 वर्षामध्ये चळवळीने स्त्री जीवनाच्या अनेक प्रश्नांमध्ये काम केलं, हात घातला, त्यावरती काम केलं, अनेक आंदोलनं घडून आली, अनेक गोष्टी मिळवल्या पण आहेत. तर या सगळ्या प्रवासामध्ये स्त्रीमुक्ती चळवळीने जे काही मिळवलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषदेच्या वतीनं समाजाच्या स्त्रीवादी परिवर्तनासाठी आपण सगळे एकत्र जमलोत विचारविनिमय करण्यासाठी. त्यामुळे सुरुवातीला स्त्रीमुक्ती परिषदेचा किंवा स्त्रीमुक्ती विचारांचं आणि माझं नातं हे मला मुळातनं सांगावंसं वाटतं. कारण ज्या वेळेला 1975मध्ये युनोनी हे आंतरराष्ट्रीय महिला मुक्तीवर्ष आणि हा दिवस जाहीर केला, त्यावेळेस जे कार्यकर्ते होते किंवा कार्यकर्त्या होत्या बऱ्याचशा, त्यापैकी मी एक होते. आणि ऐन 30-35 म्हणता येईल अशा असलेल्या आम्ही काही जणी होतो. त्यापैकी बऱ्याच जणी आपल्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये दिसत आहेत. उदाहरणार्थ छाया दातार आहे, निशा शिवरकर आहे, प्रज्ञा आहे, अशा बऱ्याच जणी आहेत. तर त्या काळामध्ये हा सगळा विचार नवीन होता असं वाटायला लागला. मी तशी पुण्या मुंबईच्या या केंद्रापासून दूर राहणारी, म्हणजे सांगलीसारख्या ठिकाणी राहणारी, परंतु तरी या सगळ्या माझ्या मैत्रिणी आणि माझा पुणे विद्यापीठाची मी विद्यार्थिनी, मुंबई विद्यापीठाची काय म्हणूयात आपण काम करणारी. त्यामुळे ह्या सगळ्या चळवळीमध्ये ज्या परिषदा होत असत, चर्चासत्र होत असत, त्याच्याशी माझा सहभाग होता आणि मी निमंत्रित केली जात असे. नवीन विचार हा जाणून घेण्यासाठी एक सूत्र नेहमी सांगितलं जातं आणि ते स्त्रीमुक्ती चळवळीतल्या सर्वांना माहिती आहे की ही चळवळ पाश्चिमात्य राष्ट्रात कुठेतरी सुरू झाली आणि सिमॉन दी बो नावाच्या एका जर्मन स्त्रीच्या दी सेकंड सेक्स या पुस्तकामध्ये त्याची कुठेतरी पाळंमुळं आहेत. त्याची चर्चा त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होत होती. आणि ज्या वेळेला मी माझ्या ह्या सगळ्या मित्रमैत्रिणींचं बोलणं ऐकत होते, पाहत होते, वाचत होते, त्यावेळेस मला असं प्रकर्षाने जाणवलं की हे पूर्णपणे खरं नाही. कारण आमच्याकडे परत एक आक्षेप असा घेतला गेला की ह्या स्त्रीमुक्ती विचार वगैरे हे सगळं पाश्चिमात्यांच्याकडनं आलं आणि आमच्याकडे हे असं काही नव्हतं आणि असा विचार करणारी माणसं आजही खूप आहेत, हे मला माहीत आहे. पण माझं जगणं हे ग्रामीण, शहरी, महानगरी अशा सर्व पातळ्यांच्यावर लहानपणापासून होत गेलं, अगदी जन्मापासून. आणि जात्यावर दळण दळण्यापासून ते मनुस्मृतीचं वाचन आणि वेदांचं वाचन करेपर्यंतचा सगळा प्रवास मी तोपर्यंत करत आलेली होते. महाविद्यालयात शिकवत होते, अध्यापन करत होते. आणि त्यामुळे मला असं जाणवलं की सिमॉन दी बो सांगतायत ही गोष्ट खरी आहे, दी सेकंड सेक्स, की स्त्रीला दुय्यम स्थानावर ठेवलं जातं. पण हे फक्त त्यांनी सांगितलं म्हणून आम्हाला कळलं असं नाही. तर आमच्याकडे माझ्या जात्यावर दळण दळणाऱ्या बाईलासुद्धा हे कळत होतं आणि त्यांचं जे व्यावसायिक शिक्षण आहे हे प्रत्येकाचं फार मोठ्या प्रमाणावर होत होतं, म्हणजे तथाकथित शिकलेल्या माणसांच्यापेक्षा, असं माझं तेव्हाही मत होतं, आजही मत आहे. आणि मग
मी ज्या वेळेला बोलायला लागले या मंचावरनं निरनिराळ्या ठिकाणी आमच्या सभा झाल्या आणि ही सगळी आत्ता मी जी सांगितलं त्यापैकी दोघीजणी आज नाही आहेत, म्हणजे पुष्पाताई भावे नाही आहेत, विद्या बाळ नाही आहे. हे आम्ही सगळ्याजणी बरोबर बरंचसं काम करत होतो, हिंडत होतो, महाराष्ट्रभर परिषदा घेत होतो, चर्चासत्र घेत होतो. तर त्यावेळेस मी थोडीशी वेगळी मांडणी करत असे. आत्ता जसं म्हणलं तसं की माझ्या ग्रामीण स्त्रीला हे सगळं कळत होतं परंपराशील. कारण जो अनुभव आहे हा अनुभव सगळ्यात मोठा गुरु असतो. लिहिण्या वाचण्यापेक्षा शहाणपण हे महत्त्वाचं असतं. आणि शिकणं याचा अर्थ नवीन प्रश्न निर्माण होण्याची प्रवृत्ती असणं. आणि ज्या वेळेला माणसाला नवीन प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस तो उत्तर शोधायला लागतो. मग मी जात्यावरच्या ओव्यांची उदाहरणं द्यायला लागले. इथेही मुद्दाम 2 ओव्या कमीत कमी सांगते, कारण मी एकदा ओव्यात शिरले तर फार गोंधळ होईल. की सिमोन दी बोजे सांगते की स्त्रीचं दुय्यमत्व. ग्रामीण बाई ती तिच्या बोलीमध्ये बोलती आहे, तिला तथाकथित शुद्ध येत नसेल, परंतु तिचा विचार किती शुद्ध आहे तुम्ही बघा. कडू विंद्रावन डोंगरी त्याचा राहावा. विंद्रावन नावाचं कडू फळ असते डोंगरात, मी त्याच बोलीत बोलते. कडू विंद्रावन डोंगरी त्याचा राहावा, पुरुषाचा कावा मला येडीला काय अठावा. आता हे किती थेट आणि पुन्हा उपरोध गर्भ, त्याच्यात विनोदाची धार आहे, म्हणजे अभिजात मराठीत सटॅरिकल. तर हे जे काही सटल विनोद आहेत ते करण्यासाठी जी बुद्धिमत्ता लागते ती बुद्धिमत्ता तिच्याजवळ आहे. कावळ्यानं कोटं केलं बाबुळं बनामंदी. कावळ्यानं कोटं केलं बाबुळं बनामंदी, पुरुषाला माया थोडी नारी उमज मनामंदी. आता हे सांगायला मला सिमॉन दी बो काय करायचे असा माझा प्रश्न आहे. या माझ्या बाया सांगत आल्या आणि आम्ही मध्यमवर्गीय इंग्रजोत्तर काळामध्ये आमच्या मुळापासून दुरावलो असं माझं आजही म्हणणं आहे. आणि मुळापासून दुरावल्यामुळे आमच्या परंपरेमध्ये नेमकं हल्लीच्या भाषेत पुन्हा सांगायचं झालं तर सकारात्मक पॉझिटिव्ह काय आहे हेच आम्हाला कळलं नाही. आणि मग अडाणी कोण असा प्रश्न माझ्यापुढे आजही निर्माण होतो. आणि तो मी साहित्य संमेलनाच्या भाषणापासून वारंवार बोलून दाखवत होते. हे जाणणारी ही सगळी मंडळी होती. आणि छाया दातार मला वारंवार म्हणत असे, तू फार वेगळ्या पद्धतीनं बोलतेस. आम्ही अरेतुरेतल्या मैत्रिणी. आणि नारायण सुर्वे. आता नारायण सुर्वे म्हणले, ताराबाई तुम्ही बोलता सगळं ठीक आहे, जरा लिहित जा. आणि मग मी लिहायला सुरुवात केली या पद्धतीनंच. आणि पहिलं पुस्तक माझं ज्याचा उल्लेख वारंवार होतो की लोकपरंपरा आणि स्त्री प्रतिभा. ही संबंध आमच्या लोकपरंपरेमध्ये स्त्रीची प्रतिभा अनेक अंगांनी आलेली आहे. म्हणजे ती कृतीतनं आलेली आहे, उक्तीतनं आलेली आहे, साहित्यातनं आलेली आहे. म्हणजे मगाशी पाकशास्त्र सांगितलं, अनेक कला बायकांनी विकसित केलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही त्याला चित्र म्हणता, शिल्प म्हणता, संगीत म्हणता, साहित्य म्हणता, कथा म्हणता. तर साध्या कहाण्या तुम्ही बघा परंपरेमधल्या. आणि स्त्रियांच्या कहाण्या बघा. आमच्या दुर्गाबाई भागवतांनी सांगितलेलं आहे की आत्तापर्यंत पुरुषांनी सांगितलेल्या कथांची संकलनं झाली लोकपरंपरेमध्ये, पण स्त्रियांच्या कथांचं संकलन झालं नाही, कारण तिला दुय्यम मानलं गेलं आणि हे बाईला कळत होतं. तरीसुद्धा आजही आपण एक कहाणी ऐकतो, म्हणजे कथा ऐकतो लोकपरंपरेतली, की एकाला 2-4 मुली असतात आणि मुलीला नेहमी विचारलं जातं मुलीचं नशीब कोणावर अवलंबून, एक तर तिच्या बापावर, नाही तर तिच्या नवऱ्याशी बांधलेलं. तर ती धाकटी मुलगी असते, त्या राजाची म्हणा कोणाची म्हणा, तू कोणाच्या नशिबाची. तर ती धाकटी मुलगी चतुर आहे, ती म्हणते मी माझ्या नशिबाची. बाकीच्या मुली या म्हणतात बाबा मी तुमच्या नशिबाची, आणि ती म्हणते मी माझ्या नशिबाची. हे मी माझ्या नशिबाची म्हणणारी अस्मिता ही माझ्या परंपरेतल्या बाईमध्ये आहे का नाही, हा माझा प्रश्न आहे. तर तो कथेमध्ये आहे, कवितेमध्ये आहे, म्हणीमध्ये आहे, उखाण्यांच्यामध्ये आहे, वाक्प्रचारांच्यामध्ये आहे, कृतीमध्ये आहे. आणि हे तुम्हाला अनंत अंगाने ते मी लिहित गेले, बोलत गेले. आणि मग छाया दातारसारखी माझी मैत्रीण म्हणायला लागले, टाटा इन्स्टिट्यूटमध्ये वुमेन्स मध्ये ती काम करत होती, त्यावेळेस म्हणाली तुझी व्याख्यानं मी आता दरवर्षी ठेवणार. आणि तुम्हाला मुद्दाम सांगते, छायासमोर बसलेली असेल आत्ता, आणि ती माझी दरवर्षी 5 वर्ष तरी मेटिसमध्ये व्याख्यानं दिली होती. आणि विशेषतः मिथ, मायथॉलॉजी आणि टेल टाईप्स, म्हणजे निरनिराळ्या कथा आणि
परंपरा आलेल्या आहेत त्याच्या अंगाने. आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय महिला मुक्ती वर्ष आणि मग तो 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस असा साजरा झाला. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय महिला दशक साजरं झालं. हे सगळं ठीक आहे, त्याबद्दल काही वाद नाही. आणि यंदा सुवर्ण महोत्सव होतो आहे, ही गोष्ट खरी आहे. म्हणजे 50 वर्ष झालेली आहेत चळवळीला 50 वर्ष जरूर झाली. पण त्याच्या आधी महात्मा ज्योतिबा फुले झाले, आगरकर झाले इथे. यांनी स्त्रियांच्याबद्दल काही सांगितलं होतं की नाही? शाळा सुरू झाल्या होत्या की नाही? 1829मध्ये पहिली मिशनरी शाळा मुलींची सुरू झाली. महात्मा ज्योतिबा फुल्यांची 1843मध्ये सुरू झालेली आहे. त्या काळातलं साहित्य तुम्ही 19व्या आणि 20व्या शतकाच्या सीमा प्रदेशावरचं जर साहित्य मराठी वाचलं तरीही लक्षात येईल की स्त्रियांच्या विषयीचा विचार त्यावेळचे लेखक, सर्वसामान्य माणसं किती प्रकारांनी करत होते. स्त्रियांच्यासाठी मासिकं निघायला लागलेली होती, कथा लिहायला लागल्या होत्या, बायका लिहायला लागल्या होत्या, बायका गाणी म्हणत होत्या. काही स्त्रीमुक्ती चळवळीला त्यातील कार्यकर्त्यांना या स्त्रीमुक्ती परिषदेच्या निमित्ताने तुम्ही काय संदेश द्याल? मगाशीच मी सांगितलं की तयार कुठले सल्ले देणं याचा काही फारसा उपयोग नाही. कारण काळ बदलत असतो, समस्या बदलत असतात आणि प्रत्येकजण आपले आपले मार्ग शोधत असतो. फक्त आपल्याला स्वतंत्र प्रश्न निर्माण होण्याची आपली प्रवृत्ती नेहमी जागे राहावी. आणि म्हणून मी एकच वाक्य सांगेन, आपलं मन आणि मेंदू नेहमी खुले ठेवावेत, ते बंदिस्त करू नयेत. म्हणजे अमक्याने सांगितलं तसंच मी वागलं पाहिजे, तमक्या पोथीत सांगितलं आहे तसंच वागलं पाहिजे, या दडपणातनं बाहेर येणं. आपले मन आणि मेंदू यांना मोकळं ठेवणं. प्रश्न निर्माण होणं हा पुढे जाण्याचा मार्ग असतो. प्रश्नच निर्माण नाही झाले तर वाटचाल खुंटते. धन्यवाद. नमस्कार. आपण मला बोलावलं, माझं म्हणणं ऐकून घेतलं. म्हणजे पहिल्या पिढीतली चळवळीतली एक कार्यकर्ते म्हणून मला खूप बरं वाटलं. माझ्या बरोबरीच्या काही जणी इथे आहेत, तरुण मुली आहेत, त्यांना पुढची वाटचाल करायची आहे. आणि प्रत्यक्ष कृतिशील वाटचाल ही नेहमीच खडतर असते, त्याच्यासाठी त्यांनी तयारी ठेवावी एवढंच मी म्हणेन. धन्यवाद. धन्यवाद.